if x plus iy equal to a plus ib bracket cube, x plus iy equal to a plus ib bracket cube, show that x upon a plus y upon b equal to 4 in bracket a square minus b square. हे प्रूव्ह करायचं आहे. x plus iy equal to a plus ib bracket cube. x upon a plus y upon b equal to 4 in bracket a square minus b square. मग त्यामध्ये जे प्रूव्ह करायचे त्यात आय किंवा इमॅजिनरी कुणीच दिसत नाहीये. मेनली जी गिव्हन टर्म आहे त्यात लेफ्ट साइडला कॉम्प्लेक्स नंबर आहे, राइट साइडला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे. लेफ्ट साइडचा सिंपल स्टँडर्ड फॉर्म मध्ये एक्स प्लस आय वाय. जे काही सिम्प्लिफिकेशन करायचे ते फक्त राइट साइड. एक्स प्लस आय वाय इक्वल टू ए प्लस आय बी ब्रॅकेट क्यूब. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरा. काय असतो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब? ए क्यूब प्लस 3 ए स्क्वायर बी प्लस 3 ए बी स्क्वायर म्हणजे आय स्क्वायर आणि प्लस आय क्यूब बी क्यूब. ओके, इक्वल टू ए क्यूब प्लस 3 ए स्क्वायर आय बी. आय स्क्वायर ची व्हॅल्यू किती? -1 म्हणजे त्याला लिहिता येईल -3 ए बी स्क्वायर. आणि आय क्यूब बी क्यूब. आता आय क्यूब ला काय लिहिता येईल? मायनस आय, कारण आय स्क्वायर म्हणजे -1 मायनस आय इंटू बी क्यूब. ओके, आता रियल टर्म कंबाइन करा. ए क्यूब मायनस 3 ए बी स्क्वायर हे रियल कंबाइन केले आणि इमॅजिनरी वाला ज्या टर्म आहे त्यातून आय कॉमन घेतला म्हणजे प्लस आय इन ब्रॅकेट काय आलं? 3 ए स्क्वायर बी मायनस बी क्यूब इक्वल टू पहिल्या ब्रॅकेट मधून किंवा ठीक आहे आपण सध्या आता लेफ्ट साइड काय एक्स प्लस आय वाय. दोन्ही साइडला कॉम्प्लेक्स नंबर आहेत. दोन्ही साइडला एक रियल पार्ट आहे, एक इमॅजिनरी पार्ट आहे. बरोबर. इक्वेटिंग दोन्ही साइड्स इक्वल आहेत त्यामुळे दोन्ही साइडचा रियल पार्ट आणि दोन्ही साइडचा इमॅजिनरी पार्ट सेम असेल. दोन्ही साइडचा रियल पार्ट, दोन्ही साइडचा इमॅजिनरी पार्ट सेम असेल. रियल ला रियल सोबत इक्वेट करा. ए क्यूब मायनस 3 ए बी स्क्वायर ही व्हॅल्यू कशाची झाली? एक्स. बरोबर. एक्स इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3 ए बी स्क्वायर. दोन्ही साइडचा रियल इक्वेट केला तर इमॅजिनरी इक्वेट केला. तो इक्वेट करत असताना आय तर कॅन्सलच होणार आहे दोन्ही साइडचा. त्याचा फक्त कोएफिशिएंट इक्वेट करा म्हणजेच y इक्वल टू काय येईल? 3 ए स्क्वायर बी
मायनस बी क्यूब. आता यामध्ये x इक्वल टू पहिल्या दोन टर्म मधून a कॉमन घेतला, ब्रॅकेटला काय येत आहे, a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर. असं का, कारण जी टर्म मिळवायची आपल्याला ती बघा. तो a जो आपण कॉमन घेतलाय तो लेफ्ट साइडला डिव्हाइड घेता येईल, किंवा इथेच तुम्ही थ्रूआउट a न डिव्हाइड करा, ते पण चालेल. म्हणजे आणखी एक स्टेप कमी होऊन जाते तुमची. प्रत्येकाला a न डिव्हाइड करा, म्हणजे x अपॉन a इक्वल टू काय येतो, a स्क्वेअर मायनस, आणि इथे प्रत्येकाला b न डिव्हाइड करा, काय येईल, y अपॉन b इक्वल टू 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता यामध्ये या दोन्हीचे ऍडिशन करा. x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू x अपॉन a काय आहे, a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर, आणि y अपॉन b काय आहे, 3a स्क्वेअर मायनस इक्वल टू a स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर म्हणजे, आणि मायनस 3b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर, 4 इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस, ओके, राइट डाउन. Completed. Next,
सिमिलर एक्झाम्पल आहे असंच एक. इफ एक्स प्लस वाय इक्वल टू एक्स प्लस आय वाय equal to square root of a plus ib upon c plus id. Prove that x square plus y square bracket square equal to a square plus b square upon c square plus d square. बेसिकली याच आत्ताच्या सिम्प्लिफिकेशन मेथडनी जायचे, रियल इमॅजिनरी इक्वेट करायचे आणि ती टर्म मिळवायची आहे. हे एक्झाम्पल ज्यावेळी आपण मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्या प्रॉपर्टीज पाहणार आहेत, त्याच्यावरून जर हे सॉल्व्ह केलं तर 2 स्टेप मध्ये सॉल्व्ह होतं. डिटेल डिस्क्रिप्टिव्हली जर सॉल्व्ह करायचं म्हटलं स्क्वेअर रूट काढून टाकायचे. एक्स प्लस आय वाय दोन्ही साईडचा स्क्वेअर करावा लागेल. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. काय होईल स्क्वेअर केला तर एक्स प्लस आय वाय ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल ए प्लस आय बी अपॉन सी प्लस आय डी. बरोबर. लेफ्ट साइडला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2xy आणि प्लस आय स्क्वेअर वाय स्क्वेअर. बरोबर. इक्वल टू राइट साइड a प्लस आय बी अपॉन सी प्लस आय डी. आता ह्या प्रोसेस मध्ये आपण रियल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करत असतो, म्हणजे ते सेपरेट तर व्हायला पाहिजेत. लेफ्ट साइडला हे स्क्वेअर करून होणार ते, पण राइट साइडला डिव्हिजन आहे. मग ते डिव्हिजन कंप्लीट करावं लागेल. कॉन्जुगेट ना मल्टिप्लाय डिवाइड. बरोबर. किंवा तो डिनॉमिनेटर आपण लेफ्ट साइडला पण घेऊ शकतो. हे जे काही स्क्वेअरचे कॅल्क्युलेशन होणार आहे त्याला तो मल्टिप्लाय पण ठेवता येईल. पण शक्यतो एक्स वाय ची एक बाजू वेगळी, एबीसीडी ची वेगवेगळी आहे, ते ऑलरेडी तशीच ठेवली तर कन्व्हिनियंट आहे. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय इट्स कॉन्जुगेट सी मायनस आय डी. ओके. कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलं. आय स्क्वेअर ची किंमत -1 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू राइट साइड न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन टर्म बाय टर्म घेत असतो आपण. ए इंटू सी नंतर मायनस ए डी आय प्लस बी सी आय. बरोबर. आणि प्लस इंटू मायनस मायनस आय स्क्वेअर बी डी. व्हॉट अबाउट डिनॉमिनेटर? डिनॉमिनेटरचं काय मल्टिप्लिकेशन? सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. कॉन्जुगेट नंबर. देन लेफ्ट साइडला आता एक्स स्क्वेअर आणि मायनस वाय स्क्वेअर हे दोन एकत्र आहेत, दोन्ही रियल, आणि प्लस 2xy हे इमॅजिनरी वेगळं. राइट साइडला आय स्क्वेअर -1 आहे, तो प्लस होणार ना.
आणि ती टर्म रिअल होणार. आता दोन काम आपण एकत्र करू शकतो. आय स्क्वेअरच्या जागी -1 लिहिलं प्लस बीडी झाला. एसी आणि बीडी हे दोन्ही रिअल नंबर एकत्र करा. एसी प्लस बीडी आणि लगेच त्याचा डिनॉमिनेटर वेगळा करून घेऊ आपण. सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ओके. त्यानंतर या दोन टर्म मधून प्लस आय कॉमन येईल. बीसी मायनस एडी बरोबर. बीसी मायनस एडी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इंटू आय. कारण पुढे आणखी बरंच काम करायचं आहे म्हणून ह्या स्टेप आपण डायरेक्ट घेतले. दोन्ही साइडचे रियल पार्ट इमॅजिनरी पार्ट सेपरेट झाले. इक्वेट करा. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. दोन्ही साइडचे रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा. काय मिळेल? रियल पार्ट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू AC प्लस BD डिवाइडेड बाय C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. आणि इमॅजिनरी पार्ट कोएफिशिएंट ऑफ I 2xy इक्वल टू BC माइनस AD डिवाइडेड बाय C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. आता यामध्ये ही टर्म आपल्याला पाहिजे ती एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणि जे मिळालंय ते एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मिळालंय. त्यामुळे इथून पुढेही काम आहे. याच्यात काय करावं लागेल? ऍडिशन केलं तर काय होणार आहे? कसा मिळेल? कसा मिळेल? काय फॉर्म्युला आहे? प्लस कुठं बी स्क्वेअर आहे. वाय स्क्वेअर तर मायनस आलाय. बरोबर आहे. गडबड तिथे आहे. ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर असतो पण तो मायनस वाय स्क्वेअर आहे ना. येस. या प्रकारे जाण्यामध्ये हा प्रॉब्लेम इथे अडकतो. कारण एक फॉर्म्युला तो नाही आठवत. आपल्याकडे A मायनस बी आहे. आपल्याला A प्लस बी पाहिजे. A minus B bracket square equal to A plus B bracket square minus. खूप युजफुल फॉर्म्युला आहे. खूप युजफुल रिझल्ट आहे हा. बघा तुम्ही स्क्वेअर करून आपण ते तयार पण केलेला आहे पूर्वी एकदा. A minus B bracket square equal to A plus B bracket square minus 4AB. यावरूनच आपण A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय लिहू शकतो? A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4AB. बरोबर. 4AB लेफ्ट साइडला घेतला. तो फॉर्म्युला वापरला की डायरेक्ट आपण आता व्हॅल्यूज कडे जाऊ शकतो. A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे आपल्याला A म्हणजे एक्स स्क्वेअर, बी म्हणजे वाय स्क्वेअर हे लक्षात घ्या. आता इथे
ए म्हणजे एक्स, बी म्हणजे वाय असं नाहीये. ए म्हणजे एक्स स्क्वेअर, बी म्हणजे वाय स्क्वेअर. आपल्याला ही टर्म पाहिजे. त्यासाठी आपण ए प्लस बी म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं, बरोबर, इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी म्हणजे हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस 4ab म्हणजे काय, 4x स्क्वेअर. ओके, क्लिअर. आता ह्यामध्ये इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. काय होईल, AC प्लस BD अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेटचा आणि प्लस 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे ह्या 2xy चा स्क्वेअर ना, बरोबर आहे. दॅट इज BC मायनस AD अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे सिम्प्लिफाय करायचंय. डिनॉमिनेटर तर दोन्ही टर्मचा सेम आहे, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर ठेवणार आपण तसाच. न्यूमरेटर डिनॉमिनेटर आधी दोघांचा वेगवेगळा स्क्वेअर करा. न्यूमरेटरचा स्क्वेअर काय येईल, ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस 2abcd प्लस करा स्क्वेअर बी स्क्वेअर डी स्क्वेअर. तर डिनॉमिनेटर सेम राहणार आहे, तो आपण घेऊन टाकू एकदाच लगेच, परत त्याला वेगळं लिहायची गरज नाही. डिनॉमिनेटर असा राहणार आहे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. हा, नेक्स्ट ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल, बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 2 परत एबीसीडी. ओके, हा, आणि प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर. आता 2abcd minus 2abcd cancel. Remaining terms पहा केअरफुली. a स्क्वेअर सी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर सी स्क्वेअर, त्यातनं सी स्क्वेअर कॉमन घेता येतोय. काय शिल्लक राहिलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर बी स्क्वेअर डी स्क्वेअर, ए स्क्वेअर डी स्क्वेअर, त्यातनं डी स्क्वेअर कॉमन घेतला, काय राहिलं, ए स्क्वेअर प्लस, बरोबर आहे. आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट. न्यूमरेटरला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा ब्रॅकेट कॉमन, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट. एक ब्रॅकेट कॅन्सल झाला आणि शिल्लक राहिली ही टर्म. हे संपूर्ण इमानदारीचं काम.
तर काय होऊ शकतं याच्यासाठी हे सोडवलंय. ॲक्च्युअली याला मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रॉपर्टीजनुसार, कन्सेप्टनुसार खूप शॉर्टमध्ये हे सॉल्व्ह होतं. म्हणजे मॅक्स टू मॅक्स 2 स्टेप. त्याही नो फॉर्म्युला, नो कॅल्क्युलेशन, काही नाही, डायरेक्ट. ते बघूया आपण त्यावेळी कसं सॉल्व्ह करता येईल ते. Completed. झालंय. नेक्स्ट.
घ्या. नेक्स्ट ए प्लस ए प्लस 3i divided by 2 plus ib equal to 1 minus I. Show that 5a minus 7b equal to 0. सिंपल है. रियल इमॅजिनरी सेपरेट करावे लागतील. ऑब्झर्वेशन्स प्रॉपर पाहिजेत. रियल इमॅजिनरी सेपरेट करायचे म्हणजे लेफ्ट साइड जर विचार केला तर कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड, बरोबर. त्यापेक्षा तो डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट पलीकडे घ्या ना, फक्त मल्टिप्लिकेशनच होईल. ते जास्त सोपं आहे. म्हणजे a प्लस 3i इक्वल टू 1 minus I into 2 plus IB. तर ब्रॅकेट मल्टिप्लाय करा राईट साइडला. काय येतील? 1 into 2 plus 1 into IB minus 2I minus I square B इक्वल टू 2 आणि हा प्लस होणार आहे b, 2 प्लस b, आणि या दोन्हीतून I कॉमन, काय आलं? b मायनस 2. लेफ्ट साइड a प्लस 3i. and now equating real and imaginary parts. आता रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा. लेफ्ट साइडला रियल पार्ट कोण आहे? राइट साइडला रियल कोण आहे? लेट दिस इज इक्वेशन 1. लेफ्ट साइडला इमॅजिनरी 3i, त्याचा फक्त कोएफिशिएंट घेतला 3, आणि राइट साइडला b मायनस 2 लेफ्ट साइडला घ्या. म्हणजे b ची किंमत किती येते? 5. 1 मध्ये टाका. a इक्वल टू 2 प्लस 5 म्हणजे 7. a इक्वल टू 7, b इक्वल टू 5. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे 5a मायनस 7b. 5 इंटू a ची व्हॅल्यू 7 मायनस 7 इंटू b ची व्हॅल्यू 5. 35 मायनस 35 इक्वल टू हा टॉपिक 11th मध्ये असताना थोडासा डिफिकल्ट जातो. आता तुम्ही जवळपास 11:15 गेलात. त्यामुळं बऱ्यापैकी मोठे झालात. 11वीत आल्याला पहिला टॉपिक असतो कॉम्प्लेक्स नंबर, आणि मग ते बेरीज आणि वजाबाकी भारी वाटायला लागतं. एकदम छान चांगला टॉपिक वाटतो.
सोपं सोपं वाटतं, आपण एकदम आहेच सोपा तो मुळात, पण खूप वेळ जातो त्यामध्ये. कारण ते आता इथपर्यंत तुम्ही पोहोचलाय, सगळं ट्रिग्नॉमेट्री सारख्या सेक्शनला तुम्ही पूर्ण सगळं कंप्लीट करून आलायत ऑलमोस्ट. त्याच्यानंतर मग पुन्हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे चिल्लरच. त्यामुळं ओव्हरऑल बरेच टॉपिक असे आहेत की त्यांना पर्टिक्युलर लर्निंग मॅच्युरिटी पण विचारात घेणं आवश्यक असतं. त्या त्या स्टेजला ते जास्त कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट वाटतात. जसं कोनिक सेक्शन सारखा टॉपिक आहे, सर्कल कोनिक सेक्शन वगैरे. कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या ओव्हरऑल त्यावेळेस आपण सगळ्या परफेक्शन म्हणून जातो, तेव्हा ते एकदम सिंपल आणि चिल्लर आहे. पण ते सुरुवातीलाच जर त्यांचा अटॅक झाला तर ते खूप त्रास देतात. ट्रिग्नॉमेट्री सारखा सेक्शन रिपीटेडली यूजमध्ये येतो, त्यामुळे जसजसं त्यात पुढे पुढे जात राहू नवीन नवीन टॉपिकला, कॅल्क्युलसला वगैरे, तसं त्यामध्ये यूज त्याचा बऱ्याच ठिकाणी होत असल्यामुळं रिपिटेशन्स होतात त्यांच्या फॉर्म्युल्यांची. म्हणजे अल्जेब्रामधले असे टॉपिक आहेत काही सेपरेट, ते एका स्पेसिफिक स्टेजला खूप इझिली वर्कआउट करता येतं. जसं आता कॉम्प्लेक्स नंबर आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, सिक्वेन्स अँड सिरीज आहे, किंवा बायनॉमियल थेरमचा टॉपिक आहे. हे सगळे असे बेसिक अल्जेब्रावरचे आणि प्रत्येकावरती एक एक क्वेश्चन जेई मधून असतो. सिंगल क्वेश्चन वाले हे टॉपिक आहे. झाले कंप्लीट. नेक्स्ट, now is about the next part from this कॉम्प्लेक्स नंबर. आता एक्झाम्पलच्या टाइप्सचा एक ग्रुप आहे, तो आधी बघूया आणि मग मॉड्युलस आर्ग्युमेंटकडे आपण जाऊया. तो म्हणजे टू फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. हा एक क्वेश्चनचा टाइप आहे आणखी, तो आधी पाहूया. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काढायचं. तो कॉम्प्लेक्स आहे म्हणजे त्यात रिअल आणि इमॅजिनरी आहेच आहेत, आणि ऑब्विसली कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट हे नेहमी कॉम्प्लेक्सच असणार. स्क्वेअर रूट स्क्वेअर नाही. स्क्वेअर सुद्धा रिअल येईल की नाही सांगता येत नाही. आता आपण पाहिले ना, स्क्वेअर केला तरी तो कॉम्प्लेक्स आला ना. स्क्वेअर रूट तर रिअल येण्याचा काही चान्स नाही. स्क्वेअर तरी एखाद्या वेळी येऊ शकतं, पण स्क्वेअर रूट हे नेहमीच कॉम्प्लेक्स नंबर असते. ओके, first of all, suppose we have to find the square root of the complex number 3 minus 4i. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, याचा स्क्वेअर रूट फाइंड करायचा. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज ऑलवेज ए कॉम्प्लेक्स नंबर. याच्यावरतीच पहिली स्टेप आहे. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे. सो लेट स्क्वेअर रूट ऑफ 3 minus 4i equal to x plus iy. Where x and y both are real. x आणि y दोन्ही पण रिअल पाहिजे, तरच तो x plus iy कॉम्प्लेक्स नंबर होऊ शकतो. झाला. आता हा प्रॉब्लेम आत्ता जे आपण 2-3 एक्झाम्पल सोडले ना मागचे, त्या ट्रॅक मध्ये गेला नाही. फक्त आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू शोधायच्या. आता स्क्वेअर रूट काढून टाकायचं असेल तर काय करायला लागेल? स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअर केला, लेफ्ट साइड 3 minus 4i, राइट साइड x plus iy ब्रॅकेट a plus b ब्रॅकेट स्क्वेअर. काय येईल?
ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर. आय स्क्वेअरची किंमत म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि प्लस 2xy आय. लेफ्ट साइड 3 मायनस इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. रियल पार्ट जर इक्वेट केले तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर याची व्हॅल्यू काय येईल 3 आणि 2xy याची व्हॅल्यू काय येईल मायनस इक्वेशन 1 इक्वेशन 2. तर कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असला आणि त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला विचारलेलं असलं, बरेच एक्झाम्पल सोडवले की लक्षात येईल की हे जे राईट साइडला आपण स्क्वेअर केलाय वगैरे हे बदलणार नाही कुठेच. बरोबर आहे. म्हणजे डायरेक्ट आपण इक्वेशन 1 आणि 2 पण लिहू शकतो जर बऱ्यापैकी प्रॅक्टिस केली आणि ते नशिबाने राहिलं लक्षात तर. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 3 आणि 2xy इक्वल टू -4. कोणताही कॉम्प्लेक्स नंबर येऊ द्या, फक्त हे राईट साइड बदलणार आहे, लेफ्ट साइड सेमच राहणार आहे. आता महत्वाचे बदल इथून पुढे आहेत. यात आपण हा 2 डिवाइड घेऊ शकतो पलीकडे इक्वेशन 2 मध्ये, म्हणजे xy ची किंमत -4 होईल. किंवा आता हे दोन इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून x आणि y च्या किमती काढायच्या. यस, मगाचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. एकतर इक्वेशन 2 वरून x किंवा y ची किंमत काढून इक्वेशन 1 मध्ये टाका, किंवा तो फॉर्म्युलाही वापरू शकतो आपण. दॅट इज बेटर. त्याने आपल्याला काय मिळेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर. हे जर लक्षात राहिलं तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण हे सायमल्टेनियसली सोडवायला थोडंसं कॉम्प्लिकेशन होईल. त्यापेक्षा डायरेक्ट व्हॅल्यू मिळतील. ब्रॅकेट स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर 3 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे ह्या टर्मचा स्क्वेअर -4 चा स्क्वेअर 9 प्लस 16 इक्वल टू किती आला 25. बरोबर. ही व्हॅल्यू कोणाची झाली, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअरची. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू काय येणार, तर स्क्वेअर रूट घेतल्यावर प्लस ऑर मायनस येत असतं. बरोबर. पण एक्स रियल आहे, त्याचा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्हच येणार. वाय पण रिअलच आहे, त्याचा स्क्वेअर पण पॉझिटिव्हच येणार. बरोबर. दोन पॉझिटिव्ह नंबरचं ऍडिशन कधी निगेटिव्ह होऊ शकेल का? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्हच राहणार. त्यामुळे प्लस ऑर मायनस पैकी मायनस तर गेला, तर +5. हे मिळेल इक्वेशन नंबर 3. हे का मिळवणं आवश्यक आहे? 1 आणि 3 आता सोपं आहे सोडवायला. 1 आणि 2 सोडवायला थोडंसं अवघड गेलं, पण 1 आणि 3 सोडवायला सोपं आहे. म्हणजे डायरेक्ट आपण 1 + 3
काय येईल? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 3, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 5. त्यांचं ऍडिशन 2x स्क्वेअर इक्वल टू, म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू काय आला? आता x ची व्हॅल्यू आता प्लस मायनस 2 घेता येईल, कारण रियल आहे ना. x इक्वल टू प्लस और मायनस, तो आपण प्लस घेतोय की मायनस, त्याच्यानुसार y च्या पण दोन व्हॅल्यू येतील. ही x ची व्हॅल्यू इक्वेशन 1, 2 किंवा 3 तिन्ही पैकी कुठेही टाका. प्लस और मायनस दोन वेगळ्या व्हॅल्यू जर मिळवायच्या असतील तर इक्वेशन 1 आणि 3 चा उपयोग होणार नाही. इक्वेशन 2 तिथं बेनिफिशियल ठरणार आहे. फ्रॉम इक्वेशन 2 आधी इक्वेशन 2 वरून y इक्वल टू आपण काय लिहू शकतो? -4/2x म्हणजेच -2 बरोबर. आता जर when x इक्वल टू 2, x ची व्हॅल्यू जर 2 टाकली +2, तर y काय येईल? -1. and when x इक्वल टू -2, y काय येईल? बरोबर. असं प्रत्येक एक्झाम्पलला घडणार. त्याला सिंपल एक वर्क घ्या. एकच व्हॅल्यू घ्यायची पॉझिटिव्ह व्हॅल्यू, एकच व्हॅल्यू काढायची वायची जी काही येईल ती त्या पॉझिटिव्ह साठी. बरोबर. शेवटी आपण जे स्क्वेअर रूट लिहिणार आहेत ते कसं लिहिणार आपण? देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 3 - 4i इक्वल टू काय? x प्लस x किती आहे? x 2 आणि y, 2 साठी y कोण आहे? म्हणजे 2 मायनस, बरोबर. किंवा x जर -2 घेतला तर y काय घ्यायचं आहे? बरोबर. असे दोन दोन लिहिण्यापेक्षा एकच लिहायचं, 2 - i, त्याला ब्रॅकेट टाकायचा प्लस और मायनस. म्हणजे हे पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून आपण व्हॅल्यू सगळ्या फाइंड केल्या. पण इथून पुढे लक्षात घ्यायचं की ही मायनस वाली व्हॅल्यू नाही फाइंड केली तरी चालतं, कन्फ्युजन वाढतात परत. त्यांनी याची पण एकच व्हॅल्यू घ्यायची प्लस वाली आणि y ची एकच व्हॅल्यू फाइंड करायची आणि येणारा स्क्वेअर रूट ऑफ प्लस और मायनस देऊन टाकायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये या पद्धतीने सोडून उपयोग नाही. इथं सिंपल छोटी ट्रिक आहे. जर आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फाइंड करण्याचा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला, ऑप्शन तर देणार ना 4. बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट जर हे असेल तर याचा स्क्वेअर काय यायला पाहिजे? हा यायला पाहिजे की नाही? 3 - 4 आहे. बरोबर आहे. हा क्वेश्चन जर ऑब्जेक्टिव्ह मधून विचारला तर फक्त प्रत्येक ऑप्शनचा स्क्वेअर करून बघा. बरोबर आहे. दिलेला नंबर ज्याचा स्क्वेअर येईल ते त्याचं स्क्वेअर रूट. हे कन्सेप्ट प्रॉपर असतील तर अशा प्रकारे आपण काही हिंट्स, काही ट्रिक्स त्यामध्ये यूज करू शकतो. बरोबर. फाइंड द स्क्वेअर रूट. डिस्क्रिप्टिव्हली आपल्याला एवढं वर्किंग आहे. ऑब्जेक्टिव्हली डायरेक्ट आपण या नंबरचा, ऑप्शन मधल्या नंबरचा स्क्वेअर करायचा, कुठला नंबर येतो ते बघायचं. बरोबर. पण हे एक्झाम वाले इतके साधे सरळ नसतात. त्यातल्या त्यात सीईटी वाल्यांचं एक वेळ ठीक आहे, ते तरी 15 आहेत गरीब. हे वाल्यांचं मात्र अवघड.
ते तुम्हाला कामच करायला होतं. ते तुम्हाला स्क्वेअर रूट शोधायलाच लावतात. ते या प्रकारे, कारण क्वेश्चन विचारताना फक्त स्क्वेअर रूट काढा असं नाही विचार. एक तर त्या स्क्वेअर रूट वरती डिपेंडंट आणखी काहीतरी थिंग असते ती विचारतात. डायरेक्ट स्क्वेअर रूट विचारलं, ऑप्शन मध्ये स्क्वेअर रूट दिलं, तिथे स्क्वेअर करून शोधता येईल ना, ते कोणी शोधेल. साधे सरळ क्वेश्चन विचारणार कोण नाही विचारत, काहीतरी कॉम्प्लिकेशन क्रिएट करायची. ते येणाऱ्या स्क्वेअर रूटला आणखी काहीतरी करायला सांगेल परत, त्याच्यामुळे ऑप्शन मध्ये ते वेगळं काहीतरी उत्तर असेल. अशा ठिकाणी स्क्वेअर रूट शोधावंच लागतं. किंवा याच्या पुढचा जो भाग आपला येणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा, या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सोडवत असताना मध्ये आपला क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय आहे, रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस आहे का, मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. असलं क्वाड्रॅटिक इक्वेशन देतात की त्या रूट मध्ये कॉम्प्लेक्स नंबर येईल आणि तिथं स्क्वेअर रूट शोधावा लागतो. म्हणजे हा जो पार्ट आहे हा त्या क्वेश्चन मध्ये वापरावा लागतो, त्याच्यामुळे हा यावा लागेल. ओके, राईट डाऊन. -8 -6i 7 + 24i 1 + 4√3i 3 + 2√10i 2 in bracket 1 minus √3i. पाच एक्झाम्पल सॉल्व करायचे.